नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर ज्योतिराम घाडगे, तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय बारामती अर्थशास्त्र विभाग TYBAच्या S3 विषयाचा हा माझा तिसरा व्हिडिओ आहे। जर हा व्हिडिओ आवडला तर आपण सर्वजण या व्हिडिओला लाईक करा। विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण आंतरप्रादेशिक व्यापार आणि आंतरराष्ट्रीय व्यापार या दोन्हीमध्ये असणारं जे काही साम्य आहे आणि या दोन्हीमध्ये असणारा जो काही फरक आहे तो आपण समजून घेणार आहोत। सुरुवातीला आपण आंतरप्रादेशिक व्यापार आणि आंतरराष्ट्रीय व्यापार याच्यामध्ये जे काही साम्य आहे, याच्यामध्ये जे काही समानता आहे ते आपण सुरुवातीला समजून घेणार आहोत। पहिली एक समानता आहे ती म्हणजे आंतरप्रादेशिक बाजारात ज्याप्रमाणे मूल्य निश्चिती होते त्याच पद्धतीने आंतरराष्ट्रीय व्यापारातसुद्धा मूल्य निश्चित होते। मूल्य निश्चिती म्हणजे वस्तू आणि सेवांची किंमत निश्चिती। विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आंतरप्रादेशिक व्यापार आहे आणि आंतरराष्ट्रीय व्यापार आहे। आंतरप्रादेशिक व्यापार म्हणजे देशातल्या देशात चालणारा व्यापार। एका देशामध्ये अनेक प्रदेश असू शकतात किंवा आहेत। अर्थातच अशा प्रकारे देशातील वेगवेगळ्या प्रदेशामध्ये जो काही व्यापार घडून येतो त्याला म्हणतात आंतरप्रादेशिक व्यापार। मात्र दोन किंवा दोनपेक्षा अधिक देशामध्ये चालणारा जो काही व्यापार आहे त्याला म्हणतात आंतरराष्ट्रीय व्यापार। आंतरप्रादेशिक व्यापार असो किंवा आंतरराष्ट्रीय व्यापार असो, शेवटी वस्तू किंवा सेवांची जी काही किंमत निश्चित आहे, मूल्य निश्चिती आहे, ही दोन्ही व्यापारामध्ये असणार आहे हे आपल्या लक्षामध्ये आलं असेल। दुसऱ्या प्रकारचं जे काही साम्य आहे ते म्हणजे आंतरप्रादेशिक व्यापार याप्रमाणेच आंतरराष्ट्रीय व्यापारातही मुबलक उपलब्ध असलेल्या उत्पादन केंद्रापासून वस्तूची कमतरता असलेल्या बाजारपेठेमध्ये मुक्त स्थलांतर होते। म्हणजे एखाद्या बाजारपेठेमध्ये वस्तू आणि सेवांचा पुरवठा मोठ्या प्रमाणामध्ये असेल पण दुसऱ्या बाजारपेठेमध्ये वस्तू आणि सेवांचा पुरवठा कमी असेल, तर ज्या बाजारपेठेमध्ये वस्तू सेवांचा पुरवठा कमी असेल त्या बाजारपेठेमध्ये जास्त असलेल्या बाजारपेठेतून हे स्थलांतर होतं। अशा प्रकारे आंतरप्रादेशिक व्यापार असू द्या किंवा आंतरराष्ट्रीय व्यापार असू द्या, जास्त बाजारपेठेमध्ये जास्त उत्पादन जर असेल तर ज्या बाजारपेठेमध्ये उत्पादन कमी असेल त्या बाजारपेठेमध्ये ते काय होणार आहे, स्थलांतर होणार आहे। दुसऱ्या प्रकारचं साम्य आहे ते म्हणजे प्रत्येक प्रदेशात आणि प्रत्येक देशात व्यक्ती आपले कौशल्य दाखवून विशेषीकरण करून उत्पादन करते। या विशेषीकरणाचा फायदा आंतरराष्ट्रीय व्यापारालाच लागू होतो असे नाही, तर आंतरप्रादेशिक व्यापाराला सुद्धा याचा फायदा होतो। विशेषीकरण म्हणजेच एखाद्या उत्पादन घटकाला दरवेळी किंवा दररोज एकाच प्रकारचं हातामध्ये काम देणं। समजा एखाद्या श्रमिकाला कॉम्प्युटरवरती डेली जर काम दिलं जात असेल तर साहजिकच तो व्यक्ती त्या कॉम्प्युटरमध्ये काय होणार आहे, एक्सपर्ट होणार आहे। आणि अशा प्रकारे जर विशेषीकरण घडून आलं तर त्याचा फायदा हा त्या संस्थेला, त्या उत्पादन घटकालाही होणार आहे। साहजिकच आंतरप्रादेशिक व्यापार असू दे किंवा आंतरराष्ट्रीय व्यापार असू द्या, जे काही विशेषीकरण घडून येते त्या विशेषीकरणाचा फायदा हा निश्चितपणे त्या उत्पादन घटकाला आणि त्या प्रदेशाला होणार आहे। एक पुढचं साम्य आहे ते म्हणजे आंतरप्रादेशिक व्यापार आणि आंतरराष्ट्रीय व्यापारात नफा हे व्यापाराचे उद्दिष्ट असतं। सर्वात महत्त्वाचं हे एक साम्य आहे। सुरुवातीला एक डोळ्यासमोर आणा की कोणताही जो काही उत्पादक आहे त्या उत्पादकाचं उद्दिष्ट असतं की जास्तीत जास्त काय करायचा, नफा मिळवायचा। मग आंतरप्रादेशिक व्यापारात जे काही उत्पादक आहेत त्यांचं उद्दिष्ट काय असणार आहे, जास्तीत जास्त नफा प्राप्त करणं। त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय व्यापारामधील प्रत्येक देशामधील जो काही उत्पादक आहे त्यांचंही उद्दिष्ट तेच असणार आहे। आणि त्यामुळं व्यापार कुठलाही असू द्या, आंतरप्रादेशिक असू द्या किंवा आंतरराष्ट्रीय व्यापार असू द्या, त्या व्यापारामध्ये सहभागी होणारे जे काही उत्पादक आहे, उत्पादन घडवून आणणारे, उत्पादन तयार करणारे जे काही उत्पादक वर्ग आहेत त्यांचं अंतिम उद्दिष्ट काय असतं, जास्तीत जास्त नफा मिळवणं। पुढच्या प्रकारचं जे साम्य आहे ते म्हणजे आंतरप्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय व्यापारात
व्यक्ती व संस्था दोहोच्या दरम्यान व्यापार होतो. आंतरप्रादेशिक व्यापारामध्ये सुद्धा व्यक्ती आणि संस्था यांच्या दरम्यानच व्यापार होतो आणि आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये सुद्धा व्यक्ती आणि संस्था यांच्या दरम्यानच काय होतो, व्यापार घडून येतो. त्याचप्रमाणे आंतरप्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय व्यापारात वस्तू व सेवा यांचा विनिमय होतो. शेवटी व्यापार म्हटलं की आयात आणि निर्यात झाली. देशातल्या देशात व्यापार घडून येत असेल किंवा एकाच देशातील वेगवेगळ्या प्रदेशामध्ये जर आयात आणि निर्यात होत असेल तर तो काय झाला, वस्तू आणि सेवांचा विनिमय झाला. किंवा जर दोन किंवा दोनपेक्षा अधिक देशामध्ये जर आयात निर्यात घडून जर येत असेल तर ती आयात निर्यात कशाची होते, वस्तू आणि सेवांचीच होते. आणि त्यामुळे आंतरप्रादेशिक व्यापार असू द्या किंवा आंतरराष्ट्रीय व्यापार असू द्या, वस्तू आणि सेवा यांचाच विनिमय होत असतो. पुढचं एक साम्य आहे ते म्हणजे या दोन्ही व्यापारात उत्पादन खर्च कमी करण्याचा प्रयत्न केला जातो. वस्तूचा जो काही उत्पादक आहे हा उत्पादक वर्ग कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त वस्तू कशा तयार होतील, जास्तीत जास्त कशा वस्तू उत्पादित होतील यासाठी प्रयत्न करत असतो. म्हणजे प्रत्येक उत्पादकाचं उद्दिष्ट असतं की वस्तूचा उत्पादन खर्च, सरासरी उत्पादन खर्च काय करायचा, कमी करायचा. आणि त्यामुळं आंतरप्रादेशिक व्यापारामध्ये सहभागी होणारा उत्पादक वर्ग असू द्या किंवा आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये सहभागी झालेला उत्पादक वर्ग असू द्या, त्यांचं उद्दिष्ट काय असणार आहे, उत्पादन खर्च कमी करायचा. आणि शेवटचं एक साम्य आहे ते म्हणजे आंतरप्रादेशिक व आंतरराष्ट्रीय व्यापारात वस्तू व सेवांची खरेदी चलनाच्या माध्यमातून होते. विद्यार्थी मित्रांनो, आंतरप्रादेशिक व्यापारामध्ये त्या देशाचं चलन एकच असणार आहे, कारण आंतरप्रादेशिक व्यापार हा एकाच देशामध्ये चालणारा व्यापार आहे. आणि त्यामुळं व्यापारासाठी ज्या चलनाचा वापर केला जातो या ते चलन एकच आहे. मात्र आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये मात्र सहभागी झालेले जे काही देश आहेत ते वेगवेगळे आहेत आणि त्यामुळं प्रत्येक देशाचं चलन काय असणार आहे, वेगवेगळं असणार आहे. साहजिकच आंतरप्रादेशिक व्यापारामध्ये एकच चलन वापरलं जाणार आहे, तर आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये मात्र वेगवेगळ्या प्रकारचं चलन वापरलं जाणार आहे. अशा प्रकारे आंतरप्रादेशिक व्यापार आणि आंतरराष्ट्रीय व्यापार याच्यामध्ये साम्य होतं. तथापि मित्रांनो, आंतरप्रादेशिक व्यापार आणि आंतरराष्ट्रीय व्यापार याच्यामध्ये मात्र फरक आहे. आणि जो काही फरक आहे तो आपण आता या ठिकाणी समजून घेऊया. पहिला जो फरक आहे तो म्हणजे नैसर्गिक साधनामधला फरक. वेगवेगळ्या देशात नैसर्गिक साधनसामुग्रीत भिन्नता असते. प्रत्येक देशाला नैसर्गिक देणगी मिळालेली असते. उदाहरणार्थ भारत चहा, कॉफी व कापडाची निर्यात करतो, मात्र जे काही अरब देश आहेत ते तेलाची निर्यात करतात. एक साधी गोष्ट आहे, अरब देश तेलाची निर्यात का करतात, तर तेल तयार करण्यासाठी जी काही साधनसामुग्री पाहिजे ती साधनसामुग्री अरब देशाला प्राप्त झालेली आहे. ती नैसर्गिक साधनसामुग्री त्या देशाला प्राप्त झालेली आहे. तर भारत देश चहा, कॉफी किंवा कापडाची जो काही निर्यात करतो, निर्यात करण्याचं कारण काय, तर भारतामध्ये तशा वस्तू तयार झालेल्या आहेत. आणि भारतामध्ये तशा वस्तू तयार होण्याचं कारण काय, तर भारतामध्ये तशा प्रकारची साधनसामुग्री उपलब्ध आहे. अशा प्रकारे आंतरप्रादेशिक व्यापारामध्ये नैसर्गिक साधनामध्ये फरक नसतो, तितकासा फरक नसतो. मात्र आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये मात्र नैसर्गिक साधनसामुग्रीमध्ये मोठ्या प्रमाणात फरक आपल्याला दिसून येतो. दुसरा एक फरक आहे तो म्हणजे घटकांची गतिशीलता. घटकांची गतिशीलता म्हणजे उत्पादन घटक वस्तू किंवा सेवा तयार करण्यासाठी जे काही उत्पादन घटक लागतात ते उत्पादन घटकांची क्षमता किंवा मानसिकता एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याची किती आहे, याला म्हणतात उत्पादन घटकांची गतिशीलता. आपण पाहतो आंतरप्रादेशिक व्यापार हा देशातल्या देशात घडून येणारा व्यापार आहे. त्यामुळं एका श्रमिकाची एका भागातून एका प्रदेशातून दुसऱ्या प्रदेशामध्ये जाण्याची तयारी असते, म्हणजे उत्पादन घटक गतिशील असतात. परंतु आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये एका देशातून दुसऱ्या देशामध्ये उत्पादन घटक जाण्यासाठी श्रमिक एका देशातून दुसऱ्या देशामध्ये जाण्यासाठी तितकासा तयार नसतो जितका एकाच देशामध्ये असतो. अशा प्रकारे आंतरप्रादेशिक व्यापारामध्ये घटकांची गतिशीलता जेवढी असते तेवढी गतिशीलता आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये दिसून येत
नाही. पुढचा फरक आहे तो म्हणजे हवामानाच्या बाबतीमध्ये. प्रत्येक देशात भौगोलिक हवामानाची स्थिती वेगळी असते. म्हणजेच एका देशात जे हवामान असते तेच हवामान दुसऱ्या देशामध्ये नसते आणि खऱ्या अर्थाने त्यामुळेच आंतरराष्ट्रीय व्यापारातील वस्तू वेगवेगळ्या असतात. आंतरराष्ट्रीय व्यापार होण्याचं जे काही अनेक कारणं आहेत त्यामध्ये एक पहिलं कारण आहे की दोन देशामध्ये वस्तूमध्ये असणारी काही भिन्नता आहे. साहजिकच विद्यार्थी मित्रांनो, एका देशामध्ये जी वस्तू आहे ती दुसऱ्या देशामध्ये नाही आहे. मग एका देशामध्ये तशा प्रकारची वस्तू तयार होण्याचं कारण काय, तर त्याला कारण काय आहे, तर त्याला कारण आहे ते म्हणजे हवामान. मग भारतामध्ये जे हवामान आहे ते हवामान अमेरिकेमध्ये नाही आणि त्यामुळे भारतामध्ये तयार होणारी वस्तू अमेरिकेमध्ये तयार होत नाही आणि अमेरिकेमध्ये जे हवामान आहे ते भारतामध्ये नाही आणि त्यामुळे अमेरिकेमध्ये जी वस्तू तयार होते ती भारतामध्ये तयार होत नाही आणि त्यामुळेच दोन देशामध्ये वस्तू सेवांचा विनिमय घडून येतो. वस्तू सेवा उत्पादित होतात, त्यांचा व्यापार घडून येतो. पुढचा फरक आहे तो म्हणजे बाजारपेठेमध्ये असणारा फरक. भाषा, चालीरीती, फॅशन, सवयी, आवडीनिवडी इत्यादीमध्ये दोन देशामध्ये फरक असतो, देशादेशामध्ये फरक असतो. त्यामुळे बाहेरील बाजारपेठेमध्ये जास्त उत्पादन पाठवता येत नाही. मात्र देशातल्या देशात समानता असल्याने देशांतर्गत बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात उत्पादन पाठवता येते. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या लक्षामध्ये आलं असेल, आंतरप्रादेशिक व्यापारामध्ये ज्या बाजारपेठा आहेत त्या बाजारपेठा आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये नाहीत आणि साहजिकच आपल्या लक्षामध्ये आलं असेल, अशा प्रकारे भाषा, चालीरीती, फॅशन, सवयी, आवडीनिवडी इत्यादीमुळे बाजारपेठेमध्ये काय असतो, फरक दिसून येतो. पुढचा जो फरक आहे तो म्हणजे चलनाच्या बाबतीमध्ये. प्रत्येक देशाचे चलन वेगवेगळं असतं. आंतरप्रादेशिक व्यापारात देशातील चलनाच्या सहाय्याने व्यापार चालतो, मात्र आंतरराष्ट्रीय व्यापारात चलन मात्र बदलावं लागतं. अगोदरच मी तुम्हाला म्हटलं आहे, आंतरप्रादेशिक व्यापार हा देशातल्या देशात चालणारा व्यापार आहे. एका देशामध्ये जे वेगवेगळे प्रदेश आहेत त्या वेगवेगळ्या प्रदेशामध्ये चालणारा व्यापार आहे, मात्र त्या देशाचं चलन मात्र एकच आहे. म्हणजे आंतरप्रादेशिक व्यापारामध्ये एका चलनाचा उपयोग केला जातो, मात्र आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये मात्र दोन किंवा त्यापेक्षा अधिक देश आहेत आणि प्रत्येक देशाचं चलन काही वेगवेगळं आहे आणि त्यामुळे आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये जे काही चलन आहे ते वेगवेगळं चलन उपयोगामध्ये आणलं जातं. पुढचा जो फरक आहे तो म्हणजे व्यवहार तोलाच्या बाबतीमध्ये. व्यवहार तोलाच्या समतोलासाठी धोरणाचा अवलंब करावा लागतो. उदाहरणार्थ अवमूल्यन, चलनाचं अवमूल्यन करणं, आयातीवर निर्बंध घालणं, यामुळे अनेक प्रश्न निर्माण होतात. मात्र आंतरप्रादेशिक व्यापारात असे प्रश्न निर्माण होतच नाहीत, कारण व्यवहार तोलाची जी संकल्पना आहे ती आंतरप्रादेशिक व्यापारामध्ये निर्माण होण्याची प्रश्नच येत नाही, निर्माण होण्याचा प्रश्नच येत नाही आहे. व्यवहार तोल काय म्हणजे काय, की दोन देशामध्ये निर्यातीचं मूल्य आणि आयातीचं मूल्य प्रत्येक देशामध्ये समान नसणं म्हणजे निर्यातीचं मूल्य आणि आयातीचं मूल्य यांचा ताळेबंद, त्या देशाचा असणारा ताळेबंद म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, व्यवहार तोल असं म्हणतो. आंतरराष्ट्रीय व्यापारामध्येच व्यवहार तोल ही संकल्पना निर्माण होते आणि त्यामुळं व्यवहार तोल दुरुस्तीसाठीचे जे काही उपाय आहेत ते म्हणजे चलनाचं अवमूल्यन करणं, आयातीवर निर्बंध घालणं आणि यामुळं उपयोजित आणलेल्या या उपायामुळं जे काय प्रश्न तयार होतात ते आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये निर्माण होतात. मात्र आंतरप्रादेशिक व्यापारामध्ये असे प्रश्न निर्माण होत नाहीत. पुढचा जो फरक आहे तो म्हणजे वाहतूक खर्चाच्या बाबतीमध्ये. आंतरराष्ट्रीय व्यापार दोन देशात चालत असल्याने वाहतुकीचे अंतर प्रचंड असतं. तसेच या व्यापारात हवाई व जलवाहतूक मोठ्या प्रमाणात केली जाते, त्यामुळे वाहतूक खर्च हा मोठ्या प्रमाणात येतो. मात्र आंतरप्रादेशिक व्यापारात तुलनेने कमी येतो. आंतरप्रादेशिक व्यापार हा देशातल्या देशात चालणारा व्यापार आहे. म्हणजे याचा अर्थ जी काय वाहतूक होते ते देशातल्या देशातच होते, फक्त एका देशामध्ये होते, एका देशातील एका प्रदेशातून दुसऱ्या प्रदेशामध्ये होत आहे आणि त्यामुळे वाहतूक खर्च कमी येतोय. मात्र आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये दोन देशामध्ये चालणारा व्यापार आहे, त्यामुळे एका देशातून दुसऱ्या देशामध्ये वाहतूक करावी लागते आणि त्यामुळे वाहतुकीचं अंतर वाढलं की वाहतुकीचा खर्च काय निश्चितपणे वाढणार आहे. पुढचा जो फरक आहे तो म्हणजे आर्थिक धोरणाच्या बाबतीत. सर्व देशात समान आर्थिक धोरण नसते. व्यापारविषयक धोरणे इत्यादीमध्ये फरक असतो.
आर्थिक विकासासाठी प्रत्येक देशाची धोरणे वेगवेगळी असतात, तथापि आंतरप्रादेशिक व्यापारातील धोरणे मात्र समान असतात. आंतरप्रादेशिक व्यापारामध्ये जी काही आर्थिक धोरणं आहेत ती समान असण्याचं कारण काय? तर फक्त एकच देश आहे, एका देशामध्येच फक्त व्यापार घडून येतो या, आणि त्यामुळे धोरणं सारखे आहेत. मात्र आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये जी काही धोरणं आहेत ती धोरणं वेगवेगळी आहेत. कारण काय? तर आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये 2 किंवा पेक्षा जास्त देश सहभागी झालेले आहेत, आणि त्यामुळे प्रत्येक देशाचं धोरण एक असू शकणार नाही आहे, आणि त्यामुळे आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये जी काही धोरणं आहेत ती धोरणं वेगवेगळी आहेत. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण आंतरप्रादेशिक व्यापार आणि आंतरराष्ट्रीय व्यापार याच्यामध्ये असणारं जे काही साम्य आहे ते साम्य आपण या लेक्चरमध्ये समजून घेतलेलं आहे. त्याचप्रमाणे प्रादेशिक व्यापार आणि आंतरराष्ट्रीय व्यापार याच्यामध्ये जो काय फरक आहे तोही फरक आपण या ठिकाणी समजून घेतलेला आहे. आपण थांबतो या ठिकाणी. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.